नमस्कार. पार्थ पवार शिरूर लोकसभा मतदारसंघातून लढणार. पाहुयात काय आहे सविस्तर बातमी. मागील 2019च्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी पार्थ पवारांना राजकारणात लॉन्च करण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकसभेला पार्थ पवार यांचा सपाटून पराभव झाला. त्यानंतर गेले 1.5-2 वर्ष पार्थ पवार यांच्या रिलॉन्चिंगची तयारी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील बालेकिल्ला असलेला शिरूर लोकसभा मतदारसंघ अधिक सोपा व सोयीचा असल्याची चर्चा असल्याने त्यांच्यासाठी शिरूर लोकसभेचीही गेली काही महिन्यापासून चाचपणी सुरू आहे. मंगळवारी पार्थ पवार हे हडपसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांचे शिरूर लोकसभेतूनच रिलॉन्चिंग होणार का असं चित्र दिसत आहे. कधी मावळ तर कधी शिरूर लोकसभेसाठी पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा केली जात आहे. परंतु मावळच्या पराभवानंतर पार्थ पवार यांच्या राजकारणातल्या एंट्रीसाठी अजित पवारांनी सुकर आणि सुरक्षित मार्ग निवडण्याची तयारी सुरू केली आहे असे चित्र गेले काही दिवस आहेत. 2 आठवड्यापूर्वी शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना ओपन चॅलेंज देऊन अजित पवार यांनी हडपसर मतदारसंघातील जाहीर व खासगी कार्यक्रमांना हजेरी लावण्याचा सपाटा लावला आहे. त्यात आता पार्थ अजित पवार हे हडपसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवक व नगरसेविका यांची त्यांच्या निवासस्थानी व जनसंपर्क कार्यालयाला भेट घेणार आहेत. यावरून पार्थ पवार यांचे शिरूर लोकसभा मतदारसंघातून रिलॉन्चिंगची तयारी सुरू आहे असं चित्र सध्या तरी दिसत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघातून खासदार अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याची गर्जना करत 2 आठवड्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हडपसर मतदारसंघात मांजरी बुद्रुक येथे हजेरी लावत तेथील विकास कामाचा आढावा घेतला. येथे येण्याचा 1 दिवस अगोदरच अमोल कोल्हे यांना ओपन चॅलेंज दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी अजितदादा शिरूर लोकसभा मतदारसंघात धडकल्याने साहजिकच त्यांच्या दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्याचवेळी खासदार डॉक्टर कोल्हे यांच्यासमोर महायुतीचा उमेदवार कोण अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र महायुतीचं काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार आमचाच होणार अशी खात्री व्यक्त करत अजितदादांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते. आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाकडून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीला महायुती एकत्र समोर जाणार असल्याचं स्पष्ट केलं. एकीकडे अजित पवार हे पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं सांगत आहेत, तर दुसरीकडे पार्थ पवारांनी शिरूर लोकसभेतील हडपसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन तेथील उमेदवारीबाबत चाचपणी सुरू केली आहे. पार्थ पवार यांचे शिरूर लोकसभेतूनच रिलॉन्चिंग होणार असंही म्हणावे लागेल. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागा असंही यावेळी म्हणण्यात आलं होतं. शिरूर लोकसभेला उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असो किंवा महायुतीचा, त्याला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणा असे आदेश अजित पवार यांनी हडपसरमध्ये गेल्या 2 आठवड्यात झालेल्या जाहीर कार्यक्रमातून दिले आहेत. महायुतीच्या वतीनेच निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न राहावे असंही अजित पवार वेळोवेळी म्हणाले. परंतु पार्थ पवारांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात करून शिरूर लोकसभेवर आपला दावा निश्चित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर महायुतीकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, मंत्री दिलीप वळसे पाटील यांची नावाचीही चर्चा सुरू आहे. अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.